नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे. इंजिनिअरिंगच्या वाटेनं या आपल्या खास सदरामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर डॉक्टर इंजिनियर होणं हे लहानपणापासून अनेकांचं स्वप्न असतं. पण बऱ्याचदा त्या स्वप्नापर्यंत पोहोचता पोहोचता अशा काही गोष्टी होतात की ज्याच्यामुळे इतकी वर्ष आपण ज्याच्यासाठी स्ट्रगल केलेलं आहे, जी स्वप्न आहेत, त्या स्वप्नापर्यंत पोहोचता पोहोचता ती स्वप्न हातातून निघून जातात की काय अशी परिस्थिती होते. आणि याला कारण असतं आपलं अल्पज्ञान. आणि ह्या अल्पज्ञानामुळे बऱ्याचदा तुमची स्वप्न पूर्ण होत नाहीत. आणि हाच एक विषय घेऊन आज आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला याबद्दलचे मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रामदास बिरादार यांना. गेली अनेक वर्ष ते इंजिनिअरिंगला केवळ टीचिंग या फॅकल्टीमध्ये आहेत. पण असं जरी असलं तरी रामदास सरांनी अनेक मुलांची स्वप्न जी आहेत ती पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे या छोट्या छोट्या बाबींमध्ये लक्ष ठेवणं कसं महत्वाचं आहे ते आज आपल्याला सांगणार आहेत. रामदास सर, स्वागत आहे तुमचं मॅथ्स वुमन मध्ये. आपण बघतो की मुलं जी आहेत ती इंजिनिअरिंग म्हणजे एक क्रीम क्लास, क्रीम मुलं किंवा अतिशय हुशार मुलं अशा एका प्रकारचा या इंजिनिअरिंगला ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे. पण फॉर्म भरताना बऱ्याचदा मुलांच्या अनेक प्रकारच्या चुका होतात. तर काय चुका होतात आणि त्या कशा टाळता येऊ शकतील, काय सांगाल तुम्ही? नमस्कार आणि थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल. तर इंजिनिअरिंग ऍडमिशन्स हे जेवढं प्रत्येकाने टेन्शन घेतलेलं आहे की खूप मोठी गोष्ट आहे किंवा खूपच मोठं काम आहे, तसं रियालिटीमध्ये नाही. कारण आता इंजिनिअरिंग प्रोसेस एवढी व्यवस्थित झालेली आहे की इंटरनेटमुळं किंवा बऱ्याच गोष्टीमुळं तुम्ही तुमच्या घरी बसून किंवा तुमच्या गावी थांबून पण इंजिनिअरिंगची कंप्लीट प्रोसिजर करू शकता. फक्त काळजी काय घ्यायची आहे, की माहिती असायला पाहिजे कोणत्या दिवसापासून इंजिनिअरिंगची प्रोसेस सुरू होते आणि एक्झॅक्टली ज्या काही डेट्स असतात ते आपल्या फॉलो करायचे. तर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी फर्स्ट काय करायला पाहिजे, की ही प्रोसेस सीईटी महाराष्ट्र, सीईटी सेल महाराष्ट्राचा सीईटीचा रिझल्ट लागल्याशिवाय सुरू होणार नाही. आणि साधारणतः आता 12 जूनला रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दल नोटिफिकेशन निघतं आणि त्या नोटिफिकेशन मध्ये प्रत्येक डेट सांगितलेली असते आणि या डेटचा व्यवस्थित वापर विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. आणि काय होतं, की फॉर्म कधी भरायचा, त्याची स्क्रुटनी कधी करून घ्यायची, स्क्रुटनी नंतरही काही जर प्रॉब्लेम झाले तर कसे सॉल्व्ह करायचे. या आणि यासाठी महाराष्ट्रभर स्पेशल इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेसला स्क्रुटनी सेंटर्स किंवा सीईटी सेलचे गायडन्स सेंटर्स असतात. तर तिथे आपण डायरेक्टली जाऊ शकतो आणि स्क्रुटनी किंवा कंप्लीटली फॉर्म भरताना काही अडचणी असेल तर तिथं तज्ञ प्राध्यापक असतात. तर ही माहिती विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. विनाकारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतंय, की मी आता काय ऐकतोय बऱ्याच पॅरेंट्सकडनं किंवा विद्यार्थ्याकडनं, की इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी डायरेक्टली काउन्सिलर गाठणं. एका बाजूला महाराष्ट्र शासन किंवा सीईटी सेल महाराष्ट्र या बऱ्याच उपाययोजना असे करतात की ही प्रोसेस सुलभ व्हायला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांना इझिली ऍडमिशन करता यायला पाहिजे. आणि त्या अगेन्स्ट जर तुम्ही जे तज्ञ नाहीत त्यांच्या थ्रू, एकाच व्यक्ती थ्रू बरेच हजारो विद्यार्थी गायडन्ससाठी जातात आणि ते कसं एवढ्या विद्यार्थ्यांना गायडन्स करू शकणार, हा खूप मोठी गोष्ट आहे. तर यापेक्षा या नोटिफिकेशन वरती लक्ष केंद्रित करायचं आणि त्या डेट्स फॉलो करायच्या. आणि तिथं काही जर अडचण असेल तर आपलं नियरेस्ट जे ऍडमिशन सेंटर आहे तिथे तुम्ही जा, डायरेक्टली अथॉरिटीशी बोला आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्यामुळं मला वाटत नाही की इंजिनिअरिंगचे ऍडमिशन्स खूप अवघड आहे. आणि एक वेळ फॉर्म तुम्ही भरला इंजिनिअरिंगचा, की त्यानंतर काही दिवस दिले जातात. काही जर मिस्टेक असेल तर ते पण एडिट करता येतात. आणि ते झाल्यानंतर एक मेरिट लिस्ट लागते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची.
गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. ते बघितल्यानंतरही जर काही त्रुटी असेल तर ती करेक्टेड मेरिट लिस्ट लागते. आणि ज्यावेळेस आपल्याला करेक्टेड मेरिट लिस्ट येते त्यावेळेस खरंच अंदाज लागतो की आपला मेरिट नंबर काय आहे. आणि समजा 1.5 लाख विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत. तर त्या 1.5 लाख विद्यार्थ्यामध्ये आपलं मेरिट कुठे आहे आणि ते मेरिट बघितल्यानंतर पुढच्या गोष्टी कोणतं कॉलेज निवडायचं किंवा काय करायचं याबद्दल तुम्ही अंदाज बांधू शकता. म्हणजे समजा फॉर्म हा भरताना जर एखादी त्रुटी झाली किंवा एखादी चूक झाली तर ती चूक आपल्याला नंतरच्या काळात भरून काढता येते का? हा 100% भरता येतो. त्यासाठी वेळ दिलेला असतो. नोटिफिकेशन मध्येच वेळ दिलेला असतो. एडिट करता येतं. तुम्ही त्या सेंटरला जाऊन नियरेस्ट सेंटरला जाऊन ती चूक करेक्ट करता येते. आणि मेरिट नंबर आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की त्यानंतर मी तर सांगेन की त्या मेरिट नंतर तुम्ही सर्वे सुरू करा की आपला नंबर कुठे लागू शकतो. आणि समजा काही विद्यार्थ्यांना एक एक्झाम्पल घ्या की पुण्यामध्ये यायचं आहे. तर पुण्यामध्ये येण्यासाठी टॉपचे किती कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजेसमध्ये खरंच आपला नंबर लागतो का? या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि टॉप कॉलेजेसमध्ये टॉप 10 मध्ये आपला नंबर लागत नाही. तर त्यानंतरचे नेक्स्ट 10 कॉलेजेस अशा पद्धतीने आपण जायला पाहिजे. आणि बरेच जण विचारतील की हे टॉप 10 कॉलेजेस कोणते? तर ते यासाठी प्रश्नाकडे येणंच होते की त्याची लिस्ट कुठे असते? हा तुम्ही जर का टॉप कॉलेजेसची जर लिस्ट काढला तर प्रत्येक जण सर्वे करणारा वेगवेगळी लिस्ट मिळेल तुम्हाला त्यांच्या सर्वेनुसार. तर त्यापेक्षा माझा आता ऍडमिशन मधला अनुभव आणि इंजिनिअरिंग मध्ये एवढे वर्ष काढल्यामुळं मी सगळ्यात फेअर वे सांगेन की सीईटी सेल महाराष्ट्रावरतीच मागच्या वर्षीचे 1 किंवा 2 वर्षाचे कट ऑफ्स असतात. आणि ते कट ऑफ पण सगळे बघू शकत नाही तुम्ही. तर एक खूप सिंपल वे सांगतो मी. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये आहे. तर मागच्या वर्षीचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघायचा. म्हणजे एका प्लॅटफॉर्मवरती येता तुम्ही. ऑलमोस्ट सगळेच कॉलेजेस कव्हर होतात आणि त्या कट ऑफ नुसार तुम्ही लिस्ट करायची. आणि तिथं एक थोडा मायनर चेंज असू शकतो कारण एखाद्या कॉलेजचा इंटेक जर 300 असेल आणि दुसऱ्या कॉलेजचा इंटेक जर 60 असेल तर इथं थोडंफार मिसमॅच होण्याची शक्यता असते. पण आपल्याला बऱ्यापैकी करेक्ट इन्फॉर्मेशन मिळते. तर या पद्धतीनं टॉपचे कॉलेजेस ठरवायचे आणि तिथं प्रयत्न करायचा. पण ही माहिती कुठे मिळते? म्हणजे जर आपल्याला बघायचंय की मागच्या वर्षीचे कट ऑफ एखाद्या कॉलेजेसचे काय काय होते? सीईटी सेल महाराष्ट्र ही जे ऍडमिशन साठीचे जे वेबसाईट आहे सीईटी सेल महाराष्ट्र अच्छा, त्या सीईटी महाराष्ट्रावर हा हे आपल्याला बघता येऊ शकतं. इंजिनिअरिंग ऍडमिशन्सला गेलात ना तुम्ही तर ही सर्व माहिती मिळते. मिळून जाते म्हणजे आपल्याला. म्हणजे सीईटी सेलनी किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी खूप चांगली व्यवस्था केली आहे या सेलद्वारा. हो, त्यामुळं म्हणजे काउन्सिलरच्या हेल्पची तुम्हाला खरं तर गरज नाहीये. जर त्या वेबसाईटवर तुम्ही नीटनेटका अभ्यास केला त्याचा तर बरीचशी माहिती गोळा करता येते. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की बऱ्याचदा मुलं जेव्हा वेगळ्या वेगळ्या स्टेजला असतात तेव्हाच त्यांनी काहीतरी ठरवून ठेवलेलं असतं की हे कॉलेज बेस्ट आहे, हे कॉलेज चांगलं, मला इथेच ऍडमिशन मिळायला हवं. आणि त्या कॉलेजच्या दृष्टीनं बऱ्याच वेळेला अशा प्रकारे ऍडमिशनची प्रोसेस केली जाते. तर इंजिनिअरिंगसाठी हे कितपत योग्य आहे की ही सिस्टीमच मुलांनी विचार करायची बदलली पाहिजे? हे 100% विद्यार्थ्यांनी थोडा असा विचार करायला पाहिजे की समजा मी आता सांगितलं की 1.5 लाख विद्यार्थी जर महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी ट्राय करत असतील आणि प्रत्येक विद्यार्थी एकाच कॉलेजसाठी ट्राय करणं काही योग्य नाही ना. त्यापेक्षा तुमच्या मार्क्स वरनं ठरवा की कुठल्या कॉलेजसाठी ट्राय करायचं. आणि लोकेशनही जर तुम्ही ठरवला तर आपले मार्क्स कुठल्या कॉलेजेससाठी सुटेबल आहेत. जर हा विचार करून जर तुम्ही फॉर्म जर भरला किंवा ऑप्शन्स जर भरले तर खूप छान होईल. आणि नो डाउट काउन्सिलर उपयोगी येतील.
पण काउन्सिलरच्या तिथं जर का हजारो विद्यार्थ्यांचे हंड्रेड्स ऑफ स्टुडंटची जर रांग असेल, तर मला वाटत नाही ते न्याय देऊ शकतील 1%. तर ही त्यापेक्षा स्वतःची काळजी जर स्वतःच घेतली, तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या एकट्याच्या ऍडमिशनची काळजी घ्यायची आणि तुम्हाला हेल्प करणारे खूप जण आहेत. एखादी काउन्सिलर ही लावायला काही हरकत नाही, पण त्यांच्यावरची डिपेंडन्सी ठेवू नका. ते पण तुम्ही क्रॉस चेक करा आणि ज्या कॉलेजेससाठी तुम्ही ठरवताय की मला या कॉलेजमध्ये किंवा या 4-5 कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, तर आता वेळ आहे. 12 तारखेच्या अगोदर तर मला वाटत नाही काहीच होणार नाही. तुम्ही डायरेक्टली जा कॉलेजमध्ये, बघा तिथल्या प्राध्यापकांशी, विद्यार्थ्यांशी, इन्फ्रास्ट्रक्चर बघा, बाहेरचं अजून लोकेशन कसं आहे, बाहेरचं वातावरण कसं आहे, राहण्याची व्यवस्था जवळपास चांगली होऊ शकते का? किंवा त्याच कॉलेजचं हॉस्टेल व्यवस्थित आहे का? या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. त्यामुळं हॉस्टेल आणि ऍडमिशन या सगळ्या गोष्टींनुसार कॉलेज निवडता येतं. पण एक हे आहे की बऱ्याचदा ग्रामीण भागातल्या मुलांना मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मेट्रोपॉलिटन मध्ये कुठेतरी यायचं असतं आणि सतत एक असं ठरवलेलं असतं की पुण्यातलं कॉलेज आहे म्हणजे ते चांगलंच कॉलेज असेल आणि त्या दृष्टीनं मग मुलं प्रयत्न करताना आपल्याला दिसत, खास करून थर्ड आणि फोर्थ राऊंड मध्ये जी काही अस्वस्थता असते ती आपण अनेकदा अनुभवलेली असते. तर ह्या थर्ड आणि म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये ज्यांचे नंबर लागतात ते तर ठीक आहे, पण तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये जेव्हा ही मुलं येतात तेव्हा कॉलेजेस बद्दल शहर म्हणून त्यांनी पाहिलं पाहिजे की कट ऑफ वर त्यांनी जास्त विचार केला पाहिजे. तुमचं याबद्दलचं मत काय? एक काय आहे की एक खूपच छान क्वेश्चन तुम्ही विचारलाय की बाहेरचे जे विद्यार्थी आहेत, स्पेशली ग्रामीण भागातले, मराठवाडा, विदर्भ, अशा विद्यार्थ्यांना फक्त पुणे हे माहिती असतं, पुण्याला जायचं माहिती असतं, पण इथं आल्यानंतर काय करायला पाहिजे ते माहिती नसतं आणि त्यांना साहजिकच वाटतंय की पुण्यातले प्रत्येक कॉलेजेस एक्सलंट आहेत. मी सांगेन की जोपर्यंत तुम्ही गेल्यानंतर, त्या कॉलेजला व्हिजिट केल्यानंतर, माहिती काढल्यानंतर, तिथल्या विद्यार्थ्यां थ्रू किंवा तुम्ही प्रत्यक्ष गेलात तर बऱ्यापैकी अंदाज येतो तुम्हाला. हे घेतल्याशिवाय कॉलेजेसचा विचार करू नका. नो डाउट पुणे, मुंबई, नागपूर अशा शहरासाठी लोकेशनल एडव्हांटेज खूप मोठा आहे. पण तुम्ही ज्यावेळेस बाहेरून येताय, त्यावेळेस तिथल्या परिस्थितीचा थोडा आढावा घ्यायला पाहिजे आणि हे कॉलेजेस चांगले आहेत की नाही, अ, हे कोणत्या गोष्टी ठरवतात? एक आहेत म्हणजे बरेच जण इन्क्लुडिंग आम्ही पण सांगतो की NIRF रँकिंग किंवा बऱ्याच प्रकारच्या रँकिंग आहेत. आजकाल एवढ्या रँकिंग झालेत की रँकिंगमुळेही आपण कन्फ्यूज होतो. म्हणजे त्यावरती किती विश्वासार्हता ठेवायची हा बिग क्वेशन मार्क आहे. पर्सनली मला वाटतो असं. त्यापेक्षा की मी मागच्या 1-2 वर्षाचे कट ऑफ काय सांगितलं, तर कितीही झाले तर 100 विद्यार्थ्यांपैकी अराउंड 80% लोकांनी खूप व्यवस्थित अभ्यास केलेला असतो आणि ऑप्शन फॉर्म भरलेले असतात. त्यामुळं आपणाला जोपर्यंत चांगले कॉलेजेस असल्याशिवाय तुमचा कट ऑफ वरती जाणार आणि एक वेळ जर चुकून गेला तर तो दुसऱ्या वर्षी डाउन होतो. त्यामुळं एक बघण्याच्या ऐवजी मागच्या 2-3 वर्षाचे कट ऑफ्स बघू शकता आणि त्यावरनं तुम्ही कॉलेजेस ठरवू शकता. पण मी प्रत्येक विद्यार्थ्यांना, पालकांना सांगेन, की तुम्ही इतर ठिकाणी खर्च करण्यापेक्षा एनिवे तुम्ही ठरवलंच आहे पुणे, मुंबई किंवा नागपूरला यायचं आहे किंवा अशा मोठ्या शहरात यायचं आहे. तर एक 2-3 दिवस येऊन इथं राहा ना आणि स्पेशली पुण्यासारख्या ठिकाणी तर मला माहिती आहे की प्रत्येकाचे पाहुणे आहेतच पुण्यामध्ये. तर थोडं त्यांच्याकडे थांबा, आढावा घ्या. एकाच दिवसात होत नाही. कारण रिझल्ट लागल्यापासून डायरेक्टली मला एवढे असे फोन येत आहेत की सर ऍडमिशन घ्यायचं. काय करू द्या? बोलून चालणार नाही. किंवा इव्हन दो काही इमर्जन्सी असेल तर फोनवरती सांगू शकतो. पण तुम्ही डायरेक्टली येऊन ज्यावेळेस भेटता किंवा कॉलेज बघता, तर त्यावेळेस व्यवस्थित सांगता येतंय आणि तुम्हाला जे आम्ही सांगतो त्यावरती विश्वास पण बसेल. तर ही पद्धत थोडं इंजिनिअरिंगमध्ये पालकांनी, विद्यार्थ्यांनी अवलंबली पाहिजे. तर जेणेकरून म्हणजे ऍडमिशनचा खूप मोठा बाऊ करायची गरज नाही. आणि खूपदा आपल्याला खूपदा आपल्याला लक्षात असं येतं की ग्रामीण भागातले बरेच पालक जे आहेत ते मुलांवर अगदी अंधविश्वास ठेवतात असं म्हणायला हरकत नाही.
गरज पडली तर 1 एकर विकू, पण तुझं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. अशा स्टेजमध्ये बरेचसे पालक आता आलेले आहेत. अगदी मुलांचं शिक्षण आणि मुलींचं शिक्षण. पण खूपदा असं लक्षात येतं, की पैसे कितीही खर्च झाले, तरी एवढे पैसे खर्च करायची खरंच गरज नव्हती, असं नंतरच्या काळामध्ये लक्षात येतं. तर हा खर्चाचा आकडा हा नक्की कसा बसवला पाहिजे आणि त्याचं गणित कसं जुळवलं पाहिजे आणि हे ऍडमिशनच्या वेळेस याचा विचार करता येऊ शकतो का, की ऍडमिशन झाल्यानंतरच या गोष्टी किंवा हे बारकावे लक्षात येतात? ऍक्च्युअली हे फायनान्शियल ज्या गोष्टी आहेत ना, ते ऍडमिशनच्या अगोदरच तुम्ही विचार करायला पाहिजे. इव्हन दो मी आता सांगताना ते विसरलो, की ठीक आहे, आपण एक 10 किंवा 20 कॉलेजेसची लिस्ट काढली, की इथे आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर त्यावेळेस आपल्या फायनान्शियल कंडिशनचा पण विचार करायला पाहिजे, की या लिस्ट मधल्या काही कॉलेजेसची फीस खूपच जास्त आहे. तर ती अव्हॉइड करून आपल्या परिस्थितीनुसार घेता येतं का? आणि प्रत्येक जे ऑप्शन भरतोय, तर तिथं आपला नंबर लागल्यानंतर किती फीस भरायची आहे? तिथं राहण्यासाठी किती खर्च येतो? हॉस्टेलचे जर जास्त असेल, तर बाहेर आपली सुविधा होते का? तर हा फायनान्सची म्हणजे कॅल्क्युलेशन केल्याशिवाय ऑप्शन फॉर्म भरायला नको आहे. कारण काय होतं, बऱ्याच स्पेशली पॅरेंट्सचं शेती विकून किंवा अ, हे त्यांची प्रॉपर्टी विकून ॲडमिशन घेतात. पण ते टेन्शनमध्ये राहतात. टेन्शनमध्ये कसे राहतात? एवढं केल्यानंतर जर विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स, प्लेसमेंट खूप छान झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस विद्यार्थी थोडा सुरुवातीला स्ट्रगल करतो, ते खूप टेन्शनमध्ये येतात. एक तर फायनान्शियल टेन्शन, पुन्हा अभ्यासाचं टेन्शन. तर यामुळं मी प्रत्येकाला हे सांगेन, की ठीक आहे, मार्क्स आहेत, आपल्याला नंबर पण लागू शकतो. पण त्याच वेळेस आपल्या पुढच्या 4 वर्षामध्ये आपला खर्च किती होतो, तेवढी आपली कॅपॅसिटी आहे का? किंवा ती नसेल तर दुसरे काही ऑप्शन्स आहेत का? आपल्याला बँक लोन मिळू शकतं का? ती एडव्हान्समध्येच माहिती काढायला पाहिजे. ॲडमिशन झाल्यानंतर ही धावपळ करायला नको आहे. कारण ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुढचा अकॅडमिक्सचा विचार करायला पाहिजे. तर मला तर असं वाटतं, की या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी, पालकांनी विचार करायला पाहिजे. कारण खूपदा असं होतं, की जेव्हा मुलं राहायला येतात, म्हणजे मुलांच्या ग्रामीण भागातले पालक या सगळ्या प्रोसेसमध्ये फारसे नसतात आणि जेव्हा ते इन होतात, तेव्हा असं लक्षात येतं, की वर्षानुवर्ष ही फी वाढत चालली आहे आणि शिवाय राहण्याचा खर्च जो आहे, तो बऱ्याचदा मुलं त्याच्या ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करत नाही आणि मग त्याची लिव्हिंग कॉस्ट जी आहे, ती हळू वाढत जाते आणि एक प्रकारचा स्ट्रेसच खरं तर पालकांवर बिल्ड होतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनीही आपल्या पालकांबरोबर बसून जसं रामदास सरांनी सांगितलं, कुठल्याही प्रोजेक्टचं जसं बजेटिंग असतं, तसं बजेटिंगवर आणि त्याच्या अदर रिसोर्सेसवर पण असं गरजेचं नाहीये, की तुमची फायनान्शियल कंडिशन नाहीये तर तुम्ही शिक्षण घ्यायचंच नाहीये. पण इतर मार्ग काय असू शकतील, याच्यावरही जर तुम्ही आधीपासूनच काम केलं, तर मला असं वाटतं खूप महत्त्वाचं ठरू शकतं. आणि या सगळ्याचा उपयोग तुम्ही मला असं वाटतं या सगळ्या माहितींचा आणि टिप्सचा उपयोग फॉर्म भरणं आणि कॉलेज सिलेक्ट करणं याच्या आधीच हा सगळा रिसर्च जर तुम्ही करून ठेवला, तर याचा बराचसा उपयोग आपल्याला होऊ शकतो. रामदास सर, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि इतक्या छोट्या गोष्टी टाळता येऊ शकतात, ज्याचा स्ट्रेस आपण बघतो की महिने वर्षानुवर्ष पालकांवर असतो. बऱ्याचदा ते त्यांचं टाइम टेबल कसं याच्याशी जुळवता येईल आणि पुढचे भविष्य म्हणजे अगदी कुटुंबाचं भविष्यही त्या मुलांच्या शिक्षणावर अवलंबून असतं. त्यामुळे त्या कुटुंबाची स्वप्नही त्याच्याशी जोडलेली असतात. त्यामुळे हे टिप्स जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. थँक्यू सो मच रामदास सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला या विषयावर माहिती दिली. आपण दुसऱ्या भागात भेटणारच आहोत, पण त्याचा विषय वेगळा असेल. थँक्यू सो मच.